आषाढी वारीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून 690 ठिकाणी तपासणी करण्यात आली। यामध्ये 16,000चं कॉटन तेल तर 6,000 रुपयाची चिलीमिली जप्त करण्यात आली। आषाढी एकादशी सोहळ्यासाठी दरवर्षी लाखो वारकरी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात। या काळात वारकऱ्यांना निकृष्ट आणि आरोग्यास घातक अन्नपदार्थांची विक्री होऊ नये यासाठी जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दक्षता घेण्यात आली। वारी काळात पंढरपुरात एकूण 690 ठिकाणी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी खाद्यपदार्थांची तपासणी केली। यावेळी आरोग्यास अपायकारक असलेलं 16,000 रुपयांचं कॉटन तेल आणि 6,000 रुपयांची चिलीमिलीही जप्त करण्यात आली। अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जिंतुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारी काळात पंढरपूर परिसरात ही मोहीम राबवण्यात आली। यावेळी 19 अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी वारी काळात अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला।